विरुद्ध आवाज। नवापूर नगर परिषद हद्दीतील तलाठी कार्यालयाजवळील मुतारी दिनांक 7/12/2024 शनिवार रोजी सायंकाळी जळालेल्या अवस्थेत मेंदड परिसरातील व्यापारी वर्गांना दिसून आली। सदर तलाठी कार्यालयाजवळील मुतारी जळली की जाळली गेली असा मेंदड परिसरातील व्यापारी वर्गांना प्रश्न पडला आहे। सदर मुतारी त्या जागी पुन्हा नवीन बनवावे, त्या संदर्भात नवापूर मेंदड परिसरातील व्यापारी वर्गाकडून नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे। सदर तलाठी कार्यालय जवळील मुतारी जळाल्यामुळे परिसरातील अनेक व्यापाऱ्यांना नैसर्गिक अडचणींसाठी बस स्थानक किंवा दुकाने आपली आस्थाने बंद करून जावे लागत आहे। तसेच नवापूर तालुक्यातील 160 गावांमधून बाजारपेठेत येणाऱ्या हजारो नागरिकांना सदर ठिकाणी मुतारी नसल्याने अडचणी होत आहे। मेंदड परिसरातील व्यापारी वर्ग बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून त्या ठिकाणी नवापूर नगर परिषदने तात्काळ नवीन मुतारीची व्यवस्था करून सहकार्य करावे असे म्हटले। नवापूर मेंदड परिसरातील 40 ते 50 व्यापारी वर्गांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत। ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर। संपादक विजय तिजवीज नवापूर। पहिले नवापूरने त्या सुख सुविधा द्यायला पाहिजे ते दिल्या नाही आणि ज्या होत्या त्या सुद्धा नष्ट होत आहे। तर त्याचा सांभाळ व्हायला त्या आता सरकारी वस्तू आहे असती तर काही नवीन उपाययोजना करून द्यायला पाहिजे। आणि आपण एकाकडे नियम लावतो का मुतारी पाहिजे, पार्किंग पाहिजे, कुठेच तो प्रकार झालेला नाही। पण जिथे ज्यांनी मुतारी बनवलेल्या आहे पण तिथे लॉक लावून ठेवलेले आहे, तर अशा जागेवर पण त्या मुतारीचा उपयोग व्हायला पाहिजे। म्हणजे लॉक सगळ्यांनी जे लॉक लावून ठेवले ते लॉक उघड्याला लावा। शॉपिंग मध्ये आपण मुतारी त्याच्यासाठीच ठेवतो का तिथे येणारे किंवा ते दुकानदार ग्राहकांसाठी ते मुतारी किंवा शौचालय उपलब्ध केलं गेलं असतो, पण तिथे सुद्धा लॉक असते, ते ठराविक लोकांकडे चावी असते। तर ही प्रथा बंद व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्याकडे सगळं खाजगी जरी असतील साहेब नवापूर शहरामध्ये खूप दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे। रोड, आरोग्य, अनेक एवढ्या त्रस्त झालेली जनता की लोकांना आता नगरपालिकेवरती विश्वास राहिलेला नाही। परंतु आता त्या सगळ्या गोष्टी न सांगता आज मेन रोडवरील जे व्यापारी वर्ग आलेले आहे, जे बंधू आलेले आहेत, प्रतिष्ठित व्यापारी आहेत सगळे, त्यांची एक फक्त मेन रोडवरती एक मुतारी होती, शासकीय मालमत्ता होती, ती पण कोणीतरी अज्ञान व्यक्तीने जाळून टाकली। आता तो चौकशीचा भाग आहे, ते आता तुमच्या स्तरावरती तुम्ही 7 तारखेला आता साहेब बघा किती मोठी शोकांतिका आहे साहेब, की तुमच्या कर्मचारी किंवा तुम्हाला गावामधून रिपोर्टिंग पण नाही आली साहेब। पूर्ण गावामध्ये पंचनामा झाला, न्यूजला आलं, पेपरला आलं, ठीक आहे, शोकांतिका आहे ती की आपल्यापर्यंत आजपर्यंत ते टेबलावरती आलं नाही। परंतु आम्ही आपल्याला विनंती करतो साहेब की त्वरित, कारण की आज 160 गावांमधून जे पण नागरिक येतात बाजारपेठेमध्ये व मेन रोडवरती जेवढ्या पण दुकानं आहेत, आज सगळ्यांना या मुतारीमुळे असुविधा झालेली आहे साहेब। तुम्ही लवकरात लवकर ती मुतारी आम्हाला नवीन निर्माण करून द्यावी। मेन रोड व्यापारी वर्ग यांच्याकडून आज नगरपालिकेला एक निवेदन देण्यात आले। निवेदनात विषय होता नगरपालिका हद्दीतील मेन रोड वरती असलेली मुतारी जळली की जळाली याचा एक तपास व्हावा। कारण की आज मेन रोडवरती एकच मुतारी होती, ती मुतारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळून टाकलेली आहे आणि प्रशासनाला आजपर्यंत माहिती नाही। शासकीय मालमत्तेचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल प्रशासकीय यंत्रणेने तपास करावा व आमच्या व्यापाऱ्यांना जो त्रास होत आहे तो त्रास दूर करून लवकरात लवकर त्या जागेवरती नवीन मुतारी बसवून देण्यात यावी, ही मी प्रशासनाला आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी नम्र विनंती केलेली आहे। आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमाने पण आमच्या जनभावना तिथपर्यंत पोहोचवावा। डिजिटल मुतारी जर बसवण्यात आली तर खूप चांगलं होईल। धन्यवाद।